मित्रांनो, रोजच्या धावपळीतून तुम्हाला कंटाळा आलाय आणि विकेंडला तुम्हाला मस्त शांत आणि निसर्गरम्य ठिकाणी तुम्हाला जायचंय, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. नमस्कार मित्रांनो, माझे नाव ट्रेकर प्रणय. आज मी तुम्हाला घेऊन आलोय अलिबागच्या व्हाईट हाऊस रिसॉर्टला. मित्रांनो, आज आम्ही निघालोय नवी मुंबईवरून थेट अलिबागच्या एका अप्रतिम आणि लक्झरियस ठिकाणी, म्हणजेच व्हाईट हाऊस होमस्टे बाय ऑक्सी स्टेज. मित्रांनो, समोर बघताय ते श्री दत्त स्नॅक्स पळसपा फाट्यावरतीच आहे. इथे आम्ही ब्रेकफास्ट केलाय मॉर्निंगचा. समोर पाहताय तिथून जायचं आहे आम्हाला. मुंबई गोवा हायवे स्टार्ट होणार आहे. इथून डायरेक्ट रिसॉर्टला. आता पाऊस पडतोय, सुंदर वातावरण आहे. ही 2 दिवसाची वीकेंड ट्रिप आहे. आम्ही कसा प्रवास करणार आहोत आणि या रिसॉर्टचा आमचा अनुभव कसा असणार आहे, हे सगळं आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि अखेर आम्ही पोचलो आहे अलिबाग जवळच्या एसदे गावातील व्हाईट हाऊस होमस्टेमध्ये. रिसॉर्टमध्ये पाऊल ठेवताच शहरातली सगळी मरगळ कुठच्या कुठे पळून गेली. इथे पार्किंग आहे. आम्ही इथे गाड्या पार्क केल्या. समोर पाहू शकता माझ्या व्हाईट हाऊस आहे. आम्ही इथे स्टे करणार आहे आणि संपूर्ण प्रॉपर्टी दाखवतो तुम्हाला. व्हाईट हाऊस आहे आणि यांचीच खाली प्रॉपर्टी आहे. मँगो व्हॅली म्हणतात ते. तिथे पुढे आहे, आपण तिथेही जाणार आहोत. या आसपासचा व्ह्यू पाहू शकता. या व्हाईट हाऊसच्या बंगलोच्या आसपासचा असा डोंगरावरती आहे, हिलवरती आहे. पाहू शकता हे व्हाईट हाऊस. चला तर आपण रिसेप्शन काउंटरला जाऊयात. या व्हाईट हाऊसपासूनच्या आसपासचे टुरिस्ट स्पॉट इथे यांनी मेन्शन केलेत. काशीद बीच, नागाव बीच हे सर्व बीच जवळ आहेत. चला तर या रिसेप्शनमधून आमच्या 3 BHK रूम्सकडे जाऊया. हा 3 BHK बंगलो आहे. तुम्हाला बाहेरचा व्ह्यू दाखवेल आणि आतला रूमही दाखवेल मी. हा एक बेडरूम आहे, हा एक बेडरूम आणि हा एक बेडरूम, असे 3 BHK आहे हा फ्लॅट. हा 3 BHKचा हॉल आहे, पाहू शकता. सुंदर विंटेज लुक दिलेला आहे यांनी. हे किचन आहे, हा डायनिंग आहे कॉमन, आणि इथे पुढे कॉमन वॉशरूम आहे. इथल्या लक्झरी वॉशरूम मध्ये फ्रेश होऊन आम्ही रिसॉर्टच्या सर्वात महत्त्वाच्या भारी जागेवर म्हणजे स्विमिंग पूलवरती चाललोय. या बंगलोचा बाहेरचा व्ह्यू पाहू शकता. सुंदर व्ह्यू आहे. समोर माउंटन आहे. समोर माउंटनचा व्ह्यू पहा, जबरदस्त. पूलच्या बाजूलाच असं मस्त झोपाळा आहे, सिटिंगसाठी आहे. चला तर इथून खाली जाऊयात आपण रिसेप्शनमधून. हा आमचा बंगलोच्या समोरचा व्ह्यू आहे. इथून खाली पण आहे. खाली जाऊयात आपण, पाहूयात काय आहे. हा दुसऱ्या बंगलोचा व्ह्यू आहे. हा कदाचित 1 BHK आहे. इथून खाली जाता येतं. डॉगेश भावना फॉलो करत चाललोय मी खाली. व्हाईट हाऊसचा खालचा व्ह्यू. खालून हा व्हाईट हाऊस आणि आसपासचा व्ह्यू पहा. इथे दुसरा बंगलो आहे, फर्मिना बंगलो. इथून खाली नेचर स्पॉट आहेत. इथून पुढे पण हिल व्ह्यूसाठी पुढे जाऊ शकता. आसपासचे फार्म पण पाहू शकतात. इथे लाईनीने आहेत सर्व फार्म हाऊस. इथूनच खाली आहे मँगो व्हॅली. ते मँगो व्हॅली पाहूयात आपण. यांचीच प्रॉपर्टी आहे. मँगो व्हॅलीचा एंट्रन्स आहे. एंट्री करताच हे पाहू शकता. 3 BHK आहेत हे पण.
मँगो व्हॅलीचं एंट्रन्स सुंदर पाहू शकता. ही पहा मँगो व्हॅली, अप्रतिम सुंदर आहे. असेच त्यांच्या 2 विला आहेत, अजून 2 प्रॉपर्टी अजून आहेत, म्हणजे 4 टोटल प्रॉपर्टी आहेत. मँगो व्हॅलीचा बाजूचा रिसॉर्ट आणि हा त्याचं आसपासचं दृश्य. आता वळूयात सर्वात महत्त्वाच्या भागाकडे, म्हणजे जेवण. या सी फूड डिश सोबतच आम्ही व्हेज नॉनव्हेज थाळ्या ऑर्डर केल्या आहेत. मित्रांनो, इथल्या जेवणाची चव अगदी घरगुती आणि चवदार आहे. हा पहा नाईट व्ह्यू. मित्रांनो, अजून एक सांगतो, व्हेजिटेरियन असाल तर इथे ऑप्शन खूप कमी आहेत. अंडा बुर्जी मॉर्निंग ब्रेकफास्ट. तर मित्रांनो, आम्ही ब्रेकफास्ट करून आता निघालोय रेवदांडा बीच वरती. पावसाळ्यातला हा नजारा बघा, निसर्ग काय जबरदस्त आहे. तर मित्रांनो, मी आत्ता आलो आहे रेवदांडा बीच. रिसॉर्टपासून अगदी 9.5 किलोमीटरवरती आहे हा बीच. तुम्ही या नक्की इथे बघायला. बीच एकदम शांत असतो. काशीद बीचही इथून जवळ आहे रिसॉर्टपासून 12 किलोमीटर. तोही आम्ही कव्हर करणार आहे. हा मित्रांच्या सोबतच्या मजा मस्तीचा क्षण कॅमेऱ्यात टिपावा वाटला म्हणून मी टिपलाय. नारळ पाणी पितोय आम्ही रेवदांडा बीचला. नारळ पाण्याचा आनंद घेत आहेत सर्व. फिश फूड खाण्यासाठी आम्ही रेवदांडा बीचच्या जवळ एका हॉटेलला थांबलोय. या निसर्गाच्या हिरव्यादार घनदाट झाडीतून वाट काढत आम्ही काशीद बीचला निघालोय. तर मित्रांनो, रेवदांडा बीचवरून आम्ही काशीद बीचला आलोय. हा थोडा क्लीन म्हणतात, पण पावसामुळे कदाचित घाण आहे. बघू शकता वरती आहे. 12-12:30च्या सुमारास आलोय, त्यामुळे बीच पाहू शकता क्लीन असतो ॲज कम्पेअर अलिबागमध्ये. हा काशीद बीच थोडा क्लीन असतो. रेती पण इथली सँड एकदम क्लीन असते, पण आज पाहताय तुम्ही खराब आहे, कारण की भरती आहे, पावसाळा आहे. तर मित्रांनो, 2 दिवसाचा आमचा हा व्हाईट हाऊस होमस्टे मधील स्टे खूपच रिलॅक्सिंग आणि मेमोरेबल राहिला. फॅमिली, कपल्स किंवा मित्रांच्या ग्रुपसाठी सुट्ट्या एन्जॉय करायला ही जागा एकदम उत्तम आहे.